कधी-कधी आपण असा एखादा सिनेमा पाहतो ना, ज्याचा क्लायमॅक्स अक्षरशः आपल्याला चक्रावून टाकतो. म्हणजे विचार करा, एक अत्यंत सीरियस, जीवघेणं कॉर्पोरेट युद्ध अचानक एका घरगुती विनोदी प्रसंगात कसं काय बदलू शकतं? आजच्या या विश्लेषणात आपण अशाच एका भन्नाट आणि गुंतागुंतीच्या कथेच्या प्रवासात शिरणार आहोत. ही एक अशी कथा आहे, जी कॉर्पोरेट बोर्डरूमपासून सुरू होते, थेट माफियांच्या जगात जाते आणि अहो आश्चर्य, संपते कुठे? तर चक्क एका भाजी मंडईत. चला तर मग या सगळ्याच्या मुळाशी जाऊया. तुमच्याही मनात हा प्रश्न आलाच असेल की 100 कोटींचा कॉर्पोरेट कट एकाच वेळी 2 जणांच्या अपहरणापर्यंत कसा काय पोचतो? आणि त्याहूनही कमाल म्हणजे बंदुकांच्या गोळ्या आणि जीवघेण्या तणावानंतरहीच खतरनाक गोष्ट थेट भाजीच्या बाजारात कशी काय संपते? ही खरोखरच एक अचाट आणि डोक्याला शॉट देणारी गोष्ट आहे. आपण ती आता एकदम टप्प्याटप्प्याने उलगडणार आहोत. सुरुवात करूया या कथेच्या मूळ संघर्षापासून, जे आहे एक भयानक कॉर्पोरेट युद्ध आणि गुंडगिरीचा खेळ. आता होतं काय, जेपी नावाचा एक खतरनाक प्रतिस्पर्धी व्यावसायिक आहे. तो एका कंपनीला म्हणजे पीपल मार्टला मुळासकट उद्ध्वस्त करण्यासाठी एक अतिशय धोकादायक डील स्वीकारतो. आणि हे सगळं कशासाठी? तर फक्त स्वतःचे खिसे भरण्यासाठी. आणि या डीलची रक्कम ऐकाल तर थक्क व्हाल. तब्बल 100 कोटी रुपये. विचार करा, 100 कोटी. जेपीला ही भली मोठी ऑफर मिळते, ती केवळ आणि केवळ एका चालत्या बोलत्या कंपनीची माती करण्यासाठी. स्वतःच्या स्वार्थासाठी तो एवढी मोठी रक्कम अगदी सहज घेतो. सुरुवातीला बघताना आपल्याला वाटतं की बापरे, हा तर एकदम कटथ्रोट कॉर्पोरेट थ्रिलर आहे, जिथे पैशांसाठी लोक अक्षरशः कोणत्याही थराला जाऊ शकतात. पण हे सगळं प्रकरण फक्त कागदपत्रांवर किंवा मीटिंगमध्येच थांबत नाही बरं का. बोर्डरूममधला हा वाद थेट माफियांच्या स्टाईलने सोडवायची वेळ येते. आपला जो हिरो आहे आनंद, तो कंपनीचा सीईओ तर आहेच, पण स्वामी म्हणून एक वेगळंच आयुष्य जगतोय. आणि जेव्हा तो आपल्या फौजफाट्यासह एंट्री घेतो ना, तेव्हा तो एक असा डायलॉग मारतो की समोरच्याला घामच फुटतो. तो म्हणतो, ही काही छोटी लवंगी नाही, 4 रॉकेटच्या बरोबरीची आहे, आणि टोपण नाव डिस्ट्रॉयर. हा संवादात सांगून जातो की आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. आता इथून पुढे या कथेला एक अतिशय भयानक असं वळण मिळतं. 2 जीफ आणि 2 ओलीस. होतं काय की विलनला म्हणजे जेपीला आनंदच्या या दुहेरी आयुष्याबद्दल, त्याच्या स्वामी या रूपाबद्दल सगळी माहिती मिळते. आणि साहजिकच तो या माहितीचा वापर आनंदच्याच विरोधात एक अत्यंत क्रूर हत्यार म्हणून करतो. जेपीने रचलेला हा दुहेरी सापळा बघा, म्हणजे तुम्हाला त्याची क्रूरता समजेल. एका बाजूला पोलीस स्टेशनमध्ये आनंदच्या जन्मदात्या वडिलांना प्रचंड वाईट पद्धतीने मारहाण केली जाते, आणि अगदी त्याच वेळी दुसऱ्या बाजूला त्याच्या दत्तक वडिलांच्या घरी एक नर्स अचक विषाचं इंजेक्शन घेऊन उभी आहे. विचार करा त्या माणसाच्या मनस्थितीचा. आनंदला एकाच वेळी त्याच्या 2 कुटुंबांपैकी फक्त एकालाच वाचवण्याचा अशक्य पर्याय दिला जातो. यालाच खऱ्या अर्थाने कोंडीकरण म्हणतात, हो ना? पण अशा कठीण आणि अक्षरशः जीव घेण्या परिस्थितीतही आनंद डगमगत नाही. त्याची वैचारिक स्पष्टता बघा. तो म्हणतो, 10 लोकांना मारणे ही गुंडेगिरी आहे, पण 10 लोकांना नोकरी देणे हा व्यवसाय आहे. हे त्याचं मूळ तत्त्वज्ञान आहे. स्वतःच्या कुटुंबाला आणि हजारो कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी तो कोणाचा जीव घेण्यापेक्षा चक्क स्वतःहून हार मांडण्याचा निर्णय घेतो. हा एक खूप मोठा विचार आहे. आणि आता आपण पोहोचतोय कथेच्या सर्वात मोठ्या आणि धक्कादायक वळणावर. सर्वात मोठा विश्वासघात. या सगळ्यामागे खरा मास्टरमाइंड कोण असेल? आनंदला अचानक समजतं की जेपी हा तर फक्त एक मोहरा होता. खरा कट तर घरातच शिजत होता. पाठीत खंजीर खुपसणारा दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा स्वतःचा दत्तक भाऊ विक्रम होता. विक्रमने हा सगळा डाव किती थंड डोक्याने आखला होता ते बघा. पहिली स्टेप, जेपीला हल्ला करू द्यायचा. दुसरी स्टेप, आनंदला टार्गेट बनवू द्यायचं. आणि तिसरी सर्वात महत्त्वाची स्टेप, स्वतःचे हात अजिबात न घाण करता कंपनीचा सीईओ बनून कर्मचाऱ्यांसमोर हिरो म्हणून मिरवायचं. म्हणजे कोणाच्याही नजरेत विलन न बनता स्वतःच्याच भावाला अडकवून पूर्ण सत्ता मिळवण्याचा हा भयंकर कट होता. आणि या सगळ्या परिस्थितीत आनंद काय करतो? तर तो आपल्या दोन्ही कुटुंबांचे प्राण वाचवण्यासाठी पूर्णपणे शरणागती पत्करतो. स्वतःचं राजीनामापत्र, नव्या सीईओच्या सह्यांचे पेपर्स, कंपनीचे सर्व सिक्युरिटी पासवर्ड्स आणि अगदी शेअर्सचे सर्व तपशील तो एका ब्रीफकेसमध्ये भरतो आणि कोणतीही अट न ठेवता त्या गद्दार भावाच्या स्वाधीन करतो. केवळ आणि केवळ आपल्या माणसांचे प्राण वाचवण्यासाठी तो हे एवढं मोठं साम्राज्य एका सेकंदात सोडून देतो. इथे कथेचा भावनिक उच्चांक गाठला जातो. हा पूर्ण प्रसंग म्हणजे रक्ताचं नातं विरुद्ध खरी निष्ठा असा एक मोठा संघर्ष आहे. विचार करा, आनंदच्या दत्तक वडिलांना जेव्हा आपल्याच घरातल्या ह्या राजकारणाबद्दल, आपल्या दोन्ही मुलांबद्दलचं हे सत्य समजतं, तेव्हा त्यांना किती मोठा धक्का बसला असेल.
त्या दत्तक वडिलांच्या तोंडी एक वाक्य आहे जे काळजाला भिडतं. ते म्हणतात, माझी 10,000 कोटींची मालमत्ता, हजारो लोकांना दिलेली नोकरी, माझी PhD, माझा पद्मश्री, हे सर्व काही या निष्ठेसमोर फिके आहे. त्यांना अचानक जाणवतं की रक्ताच्या नात्यापेक्षा आनंदसारखा अत्यंत एकनिष्ठ आणि जीव लावणारा मुलगा पाठीशी असणं हेच आयुष्याचं खरं यश आहे. बाकी सगळं शून्य आहे. आणि आता आपण एकदम वेगळ्याच जगात प्रवेश करतो. अब्जाधीशांच्या दुनियेतून थेट एका सामान्य मध्यमवर्गीय जगात. 10,000 कोटींच्या त्या भयानक कॉर्पोरेट युद्धानंतर आणि अतिशय भावनिक प्रसंगानंतर कथेचा सूर असा काही अचानक बदलतो की आपण थेट एका सामान्य कुटुंबाच्या रोजच्या भानगडींमध्ये येऊन पडतो. हा बदल अनपेक्षित आहे, पण कमालीचा विनोदी आहे. मग आता साहजिकच तुमच्या मनात येईल की एवढं मोठं कॉर्पोरेट साम्राज्य वाचवल्यानंतर आणि माफियांच्या गोळीबारातून जिवंत परत येवल्यानंतर लगेच पुढे काय होतं, हिरो काय करतो? तर आता आपल्याला ह्या कथेचा एक अगदीच वेगळा, भन्नाट आणि मजेशीर भाग पाहायला मिळणार आहे. हे बघा, एवढ्या मोठ्या जीवनमरणाच्या प्रसंगातून सही सलामत सुटलेला आपला हा हिरो आता थेट भाजी मंडईत जाऊन मेथी आणि पुदिन्याच्या जुड्यांवरून घासाघीस करत आहे. मेथी किलोने घ्यावी की जुड्यांमध्ये घ्यावी यावर चक्क कुटुंबात गंभीर चर्चा सुरू आहे. हा प्रसंग एवढा अतार्किक आणि विचित्र आहे की तो या गंभीर तणावपूर्ण कथेच्या शेवटी एक एकदम हलका-फुलका आणि हसवणारा रंग भरतो. आता ही 25,000ची रक्कम बघा. हा आनंदच्या त्या रागीट सासऱ्याचा महिन्याचा पगार आहे. म्हणजे बघा ना, एका बाजूला आत्ताच आपण हजारो कोटींची उलाढाल बघितली आणि दुसऱ्या बाजूला सासरेबुवा छोटीशी नोकरी करतायत आणि हिरोला छोट्या छोट्या घरगुती कारणांवरून अक्षरशः तुकडे तुकडे करण्याची धमकी देत आहेत. हा जो कॉन्ट्रास्ट आहे ना, तो आपल्याला खडखडून हसायला लावतो. सरते शेवटी हे सगळं बघून एक मोठा आणि गमतीशीर प्रश्न उभा राहतो. 100 कोटींचे धोके आणि लपून बसलेले मारेकरी यांच्या या जगात शांतपणे भाजीपाला आणण्यासाठी जिवंत राहणं हाच खरा विजय आहे का? अशा प्रकारच्या कथा खरोखरच कमाल असतात, कारण त्या एका बाजूला अत्यंत टोकाची महत्वाकांक्षा दाखवतात आणि दुसऱ्या बाजूला जमिनीशी जोडलेली आपली साधीसुधी कौटुंबिक निष्ठा यांचे अचूक संतुलन साधतात. तर तुम्हाला हे विश्लेषण कसं वाटलं? असंच एका नवीन आणि रंजक विश्लेषणासह आपण पुन्हा नक्की भेटू. तोपर्यंत पाहत रहा आणि विचार करत रहा.